काहीच आम्ही आज गेलो होतो गार्डनला मुलांना घेऊन, तर त्यांनी तिथं खूप मज्जा केली, एन्जॉय केलं. त्याच्या आधी आम्ही गेलो होतो कपालेश्वर महादेव मंदिरात. आधी आम्ही दर्शन घेतलं काळभैरवचं आणि मग आम्ही गेलो गार्डनला. तर तुम्ही पूर्ण व्लॉग नक्कीच बघा, खूप छान व्लॉग आहे आजचा. आणि इथं मोंटूनी यशनी खूप डान्स पण केला, खूप एन्जॉय केलं मुलांनी. तर चला आपण बघूया पूर्ण व्लॉग. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? तर गुड इव्हनिंग सगळ्यांना. तर आम्ही आता जातोय बाहेर. आज दर्शन घरी होते दुपारी, तर आता आम्ही रेडी झालोय. आज थोडंसं बाहेर जाऊ म्हटलं, मंदिरात वगैरे संध्याकाळी. तर आता चला मी तुम्हाला सगळं दाखवते आम्ही कुठे जातोय. मोंटू पण इथं, आता मोंटू रेडी नाही अजून, मोंटूला रेडी करायचं आहे. यश रेडी होऊन खाली गेला खेळायला आणि दर्शन पण रेडी होता ते. तर आता आम्ही निघू थोड्या वेळात, 5 ते 10 मिनिटात, आणि मग बघू आपण कुठे जातो. स्पेशली मुलांना घेऊन जायचं होतं कुठेतरी बाहेर, त्यांना गार्डन चालू होतं. तर म्हटलं चला आता बघू गार्डन वगैरे कुठेतरी छान नेऊ. तर गाईज आम्ही फायनली आता निघालो होतो, तुम्ही बघू शकतात. आणि नाशिकला आता कुंभमेळ्यामुळे प्रचंड रस्त्याचे कामं चालू आहे. प्रत्येक ठिकाणी हे पाहू शकता तुम्ही, खड्डे केलेले. त्यामुळे खूप सावधपणे आम्हाला ड्राईव्ह करावी लागते दर्शनला. स्पेशली आपण जेव्हा मुलांना घेऊन जातो तेव्हा खूप काळजी घ्यावी लागते, कारण फक्त 1 वे रस्ता चालू आहे. तर तुम्ही बघू शकतात, 1-1 मिनटावर असे रस्ते बंद आहेत, 1-2 मिनटाच्या अंतरावर. तर फार प्रॉब्लेम होतो आहे सध्या तरी. तर पुढच्या वर्षी कुंभमेळा आहे, सगळ्यांना माहितीच आहे, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो आहे. तर आम्ही आता पहिले हरिभाऊची पाणीपुरी आणि रगडा भेळ खाल्लं. पाणीपुरी मला नाही आवडत यांची, बट भेळ आणि रगडा खूप छान असतो. तर आता आम्ही पहिले म्हटलं पेटपूजा, मग देवदर्शन करू आणि मग मुलांना घेऊन जाऊ गार्डनला. फार दिवस झाले आम्ही कपालेश्वर महादेवला गेलो नव्हतो, म्हणून दर्शनची पण खूप इच्छा होती. तर आधी रगडा खाल्ला, भेळ खाल्ली आणि मग पाणीपुरी खाल्ली आम्ही. तर पाणीपुरी खाल्ल्यावर आम्ही निघालो पुढे आणि आलो काळभैरवाचं दर्शनाला. आधी आम्ही काळभैरवचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही महादेवाचं दर्शन घेतलं. आम्ही मागच्या रस्त्याने गेलो, कारण इथं पण तोच प्रॉब्लेम होता, पुढून फार सगळे रस्ते बंद आहेत, त्याच्यामुळे जाता येत नव्हतं. तर आम्ही इथूनच गेलो. मी फर्स्ट टाईम इथून गेले, मागच्या रस्त्यातून आहे पुढून चालू, पण मग ते गाडी लावायचा प्रॉब्लेम अजून तर सगळंच प्रॉब्लेम. त्याच्यामुळे आम्ही मागेच गाडी लावली आणि मागूनच निघालो. आणि काळभैरवाचं मंदिर पण समोरच होतं, त्याच्यामुळे आमचं दोघं दर्शन इथं होऊन गेलं इथूनच. तर फायनली आम्ही दर्शन केले. मध्ये तर मी काही शूट नाही केलं, देवाचे पाय पडायला जाताना देवाचेच पाय पडायचे. तर इथं बाहेर पण भरपूर छोटे छोटे मंदिरं आहेत आणि पूर्ण रामकुंडात खूप सारे मंदिर आहेत, छोटे मोठे भरपूर मंदिरं आहेत. तर आम्ही दरवेळेस येतो इथं, खूप छान वाटतं आम्हाला. जर पंचवटीला आलो तर आम्ही दर्शन घेऊन मगच पुढे निघतो आम्ही. तर आता आम्ही फायनली निघत होतो. आता यश फार उत्सुक झाला होता गार्डनमध्ये जायला. आम्ही इथून निघत होतो, बट ॲज युजल रस्ता बंद. परत आम्ही टर्न मारला आणि इथून निघालो. हे पाहू शकतात तुम्ही, पंचवटीचा जो मेन रस्ता आहे, इथं सगळे बसलेले राहायचे. सो ते सगळं तुटलं आहे, आता कामं चालू आहे. आणि मग आम्ही घेतले मनुके आणि आंबावडी वगैरे घेतली. मला खूप आवडते, लहानपणी खूप खाल्ली आहे मी. कोणी खाल्ली आहे, खूप छान वाटायची. लहानपणी आम्ही याला काहीतरी वेगळ्या नावाने म्हणायचो, मला आता आठवत नाही ते. आणि मनुके वगैरे मुलांसाठी घेतले. परत इथं येणं होत नाही, त्याच्यामुळे म्हटलं आपण आधी घेऊन घेऊ, मग पुढे निघूया. तर ही आंबावडी आमची एकाच दिवसात संपवून टाकली मोंटूनी आणि यशनी. तर आता आम्ही निघालो होतो गाईस पुढं. तर इथं पोचल्या मोंटूला खूप आनंद झाला गार्डन बघून.
तुम्ही पाहू शकता तिचा आनंद. तर इथं आधी तिकीट घ्यावी लागते. दर्शनने आधी तिकीट घेतली आणि आम्हाला यायला लेट झालं होतं. ॲक्च्युली 9 वाजले होते आणि 10पर्यंतच ते उघडं असतं. 10ला बंद होतं ते मोस्टली. तर आम्ही मध्ये आलो आणि खूप छान वाटत होतं आम्हाला. खूप थंड होतं तिथं वातावरण, एकदम छान होतं. तर आम्ही आता इथं थोडंसं फिरलो, फोटोशूट केला, व्हिडिओज काढले. यश आणि मोंटूचं तर खेळायचं चालू झालं होतं, इकडे पळ तिकडे पळ. आणि इथं रेन डान्स वगैरे चालू होता, बघू शकता तुम्ही. म्युझिक वगैरे मी म्यूट केलेलं आहे. तर खूप छान डान्स वगैरे करत होते बाकीचे लोक. आता मोंटू पण पुढे गेले डान्स करायला. हे पाय यश, मोंटू बराच वेळ यांनी पण डान्स केला. आणि मग म्हटलं चला आता पुढे जाऊया, कारण जास्त वेळ नव्हता आमच्याकडे. आम्ही ॲक्च्युली लेट निघालो होतो घरूनच. मोंटूला तर म्युझिक स्टार्ट झालं की ती लगेच डान्स करायला लागते. तर इथं पाण्यात मुलं खेळायला लागले होते. पाणी उडत होतं छान अंगावर, यश आणि मोंटू. तर दर्शन असले की मुलांना छान सांभाळता, म्हणून मी शूट वगैरे करून घेते, फोटोशूट करून घेते. हे पाहू शकता तुम्ही. तर इथं लेफ्ट हँड साईडकडे जे आहे ना, तिथं मुलांना खेळायचं होतं छान छान. मग आम्ही त्यांना तिथं घेऊन गेलो आणि थोडेफार तिथं मुलं खेळले, दोघंजण. मोंटूचं स्पेशली झुला खेळायचे. झुला करते ती. तर तिला फायनली आम्ही झुला खेळायला घेऊन गेलो आणि यश तर चालवून गेला घसरगुंडी खेळायला. गेम्स वगैरे होतं सगळं आणि छान होतं. एकदा जायला काही हरकत नाही आहे काही, सगळ्यांना माहितीच असेल नाशिककरांना. तर मग म्हटलं आता चला लेट होईल, तर थोडं बसलो आम्ही तिथं. आम्ही बसलो पण मोंटू काही बसत नव्हती. हे पाहू शकता, तिचा डान्स चालूच होता कंटिन्यू, कारण सॉंग्स चालू होते कंटिन्यू. हे पण यश पण तिच्यासोबत डान्स करत आहे. आणि पाती किती लांब पडाली होती. आम्ही बसलो होतो शांत आणि ती एकदम लांब पडाली. तिला तिथं जायचं होतं झुला खेळायला, त्याच्यामुळे ती एकदम लांब जोरात पडाली. त्याच्या मागे दर्शन पडाले, असं वाटत होतं पकडापकडी खेळत आहे. तर मला खूप हसायला येत होतं. मग मी तिला थोडे फटके दिले, तिला घाबरवलं. अशी पडून नाही जायचं एकटं. तिथं बरं आमचं लक्ष होतं. पट्टीचे पप्पा असले की ती मला अजिबात घाबरत नाही, बघू शकतात तुम्ही इथं. तर आता निघायची वेळ झालेली होती फायनली, कारण बंद व्हायचा टाईम होता. 10 वाजले होते. तर म्हटलं चला आता निघूया. आणि तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.